करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरमध्ये आपण गेल्या वेळेस केसीएल किर्चॉफ्स करंट्स लॉ बघितला. आता त्याच्या पुढचा आहे तो किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. तो नेमका काय आहे ते आपण आता बघूयात. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ त्याची डेफिनेशन आहे द अल्जेब्रिक सम ऑफ द पोटेन्शियल डिफरन्सेस. पोटेन्शियल डिफरन्सेस म्हणजे काय? प्रोडक्ट्स ऑफ करंट्स अँड रेजिस्टन्स. प्रोडक्ट्स ऑफ करंट्स अँड रेजिस्टन्स पोटेन्शियल डिफरन्सेस अँड द इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स EMF इन अ क्लोज लूप इज अ झिरो. समजून घ्या, हे एक सर्किट आहे. याच्यामध्ये समजा हे दोन रेजिस्टर दिलेत आणि ही एक बॅटरी आहे. ओके, ही एक बॅटरी आणि हे दोन असे हे रेजिस्टर्स आहेत दोन. तर द अल्जेब्रिक सम ऑफ द पोटेन्शियल डिफरन्सेस. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे सर्किट्समधून जाणारे व्होल्टेज. सर्किट्समध्ये काय काय असतं? दोन रेजिस्टर इथं आहेत. तर या सर्किट्समधून जाणारं व्होल्टेज, टोटल व्होल्टेज आणि टोटल करंट याला पोटेन्शियल डिफरन्स असे म्हणतात. आणि फक्त इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स जे बॅटरीचं व्होल्टेज आहे ना, फक्त बॅटरीचं, त्याला EMF म्हणतात, फक्त बॅटरीच्या व्होल्टेजला. समजून घ्या. तर ह्या सर्किटमधून जाणारा टोटल व्होल्टेज आणि टोटल करंट किती आहे, रेजिस्टन्स किती आहे, काय असेल त्याची बेरीज आणि ह्या फक्त EMF याची टोटल बेरीज ही सुद्धा झिरो येणारी, असं एक KVL या लॉचं म्हणणं आहे. म्हणून आपण त्याचं इथे इक्वेशन सुद्धा दिलेलं आहे बघा. समेशन IR I इंटू R करंट इंटू रेजिस्टन्स, ह्यातून जाणारा करंट इंटू रेजिस्टन्स हे प्लस समेशन E फॉर EMF आहे, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, ह्याच्यासाठी हे टोटल इज इक्वल टू झिरो असणार आहे. ओके, आता समजा त्याचं उदाहरणार्थ समजून घ्या. KVLचं उदाहरणार्थ हे सर्किट आपण कन्सिडर करू. समजा ह्या रेजिस्टर्स आहे 2 ओहम, हे रेजिस्टन्स आहे 3 ओहम. समजा ही बॅटरी आहे 10 व्होल्टची. आता आपल्याला सांगितलंय तर ह्या सर्किटमधून जाणारे करंट किती आहे. बेसिक ओहमचा लॉ वापरून आपण हे करंट काढू शकतो. ओहमचा लॉ वापरून आपण करंट काढू शकतो. ओहमचा लॉ काय आहे? V इज इक्वल टू I इंटू R. बरोबर, आहे ओहमचा लॉ. आता इथं व्होल्टेज किती दिले बघा, 10 व्होल्ट. I काढायचा आहे. रेजिस्टन्स किती दिले टोटल? 2 आणि 3 आहे, 2 + 3 हे टोटल रेजिस्टन्स दिले 10 I इंटू 5. आयला त्याच बाजूला ठेवा आणि 10/5, 5 × 5, 5 × 2 = 10. आयची व्हॅल्यू किती आली? 2 एम्पियर. हे आपण ओहम्स लॉ वापरून केलेलं आहे. पण आता हेच गणित आपण इथे KVL वापरून सुद्धा करू शकतो. ते कसं करता येईल ते बघूया. हे बघून घ्या, हे आपण ओहम्स लॉचा यूज करून केलेलं आहे. आता KVLचं वापरून कसं करता येतं ते तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्ये सुद्धा हे सेम 2 एम्पियरचं उत्तर याच्यामध्ये पण येणार. KVLचं वापरून आपण कसं करंट काढू शकतो त्याच्यामध्ये समजून घेण्यासाठी फक्त 2 गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला काय लागतं? करंटचा डायरेक्शन आपल्याला बघून घ्यावं लागतो. करंटचं डायरेक्शन काय आहे, करंटचं डायरेक्शन आणि आपण एक लूप याच्यामध्ये ठरवायचा असतो. लूपमध्ये आपण एक डायरेक्शन ठरवायची असते. लूप ठरवण्यासाठी हे क्लोज सर्किट एक घ्यायचं असतं. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्लोजच सर्किट लागतं. असं ओपन सर्किट जर असेल, समजा असं एखादं ओपन सर्किट दिलेलं आहे, हे ओपन सर्किट आहे समजा, तर ह्या टाईपचं असं कोणतंही समजा सर्किट असेल तर ह्याच्यामध्ये आपल्याला पटकन KVL अप्लाय करता येत नाही. त्यासाठी असं क्लोज लूप असणं गरजेचं असतं किंवा ते आपल्याला क्लोज, बऱ्याचदा असं क्लोज आपल्याला हे कन्सिडर करावं लागतं ते क्लोज असेल म्हणून. पण सांगतो उदाहरणार्थ की तुम्हाला त्याच्यामध्ये क्लोजच सर्किट लागतं, त्याच्यामध्ये आपल्याला लूप घ्यावा लागतो एक. ओके, तर आपण ह्याच्यामध्ये आता कसा लूप घेणार आहोत ते तुम्हाला दाखवतो मी. समजा हे बेसिक उदाहरण आहे का, तुम्हाला पटकन समजता यावं म्हणून एक छोटंसं सिंपल उदाहरण आपण घेतोय. आता सगळ्यात पहिलं काय करायचं, समजा हे एक छोटं सर्किट आहे. सगळ्यात पहिलं ह्याच्या चारही दिशांना नावं देऊन टाका, A B C D. ओके, सगळ्यात पहिलं नाव द्या. नाव दिल्यानंतर इथं लूपचं नाव लिहा. लूप A पासून समजा सुरुवात करा. लूपची सुरुवात अशी आपण करूया, A B C D. बरोबर. पण आता हा लूप KVL मध्ये कंप्लीट करण्यासाठी 1 2 3 4 परत ह्याचं नाव लिहायचं असतं. KVL मध्ये परत त्याचं नाव लिहायचं असतं. म्हणजे जिथून सुरुवात केली तिथंच त्याचा एंड गेला असं KVL मध्ये लिहायचं असतं. किंवा KVL मध्ये हे लक्षात ठेवा, हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याचं नाव परत लिहायचं असतं, A B C D, A B C D A, पुन्हा A लिहायचा, तेव्हाच तो लूप कंप्लीट होतो. दुसरी गोष्ट काय करायची,
सगळ्यात पहिलं नाव दिलं. दुसरी गोष्ट ह्यातून करंटचं डायरेक्शन बघा काय आहे, इथून प्लस साईन आहे तर करंट असा चालला आहे, हे करंटचं झालं, आपण डायरेक्शन दिलं. तिसरी गोष्ट आपलं आता एक लूपची डायरेक्शन आपण ठरवायची. बाबा आपण समजा क्लॉकवाईज आपण जाणार आहोत, हे KVL मध्ये आपल्याला ठरवावं लागतं. 3 गोष्टी महत्त्वाच्या ठरवायला लागतात सर्किटमध्ये. एक, सर्किटला नाव द्या, लूप कोणता आहे तो डिसाईड करा, करंट डायरेक्शन द्या, त्याच्यानंतर तुमचं एक लूपचं डायरेक्शन द्या की तुम्ही कोणत्या दिशेने जाऊन ते करंट किंवा ह्यातलं जे रेजिस्टन्स आहे, EMF आहे ते मेजर करणार आहात. तुम्ही अँटी क्लॉकवाईज सुद्धा जाऊ शकता. मी तुम्हाला दोन्ही साईडून करंटचं व्हॅल्युएशन काढून दाखवतो. ओके, हे समजलं. त्याच्या पुढची गोष्ट सगळ्यात साइन कन्व्हेन्शन. साइन कन्व्हेन्शन म्हणजे काय असतं, ज्यावेळेस करंट हा जातोय समजा यातून, तर समजा करंटचं डायरेक्शन हे, करंट हा रेजिस्टन्समधून चाललेला आहे, करंटचं डायरेक्शन कोणतं हे आहे, आणि आपण हे जे लूप देतो त्या लूपचं डायरेक्शनसुद्धा हेच आहे, करंटचं डायरेक्शनसुद्धा हेच आहे. त्यावेळेस त्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपण नेहमी मायनस पकडायची आहे. काय पकडायची आहे? मायनस. समजा रेजिस्टन्स असा आहे, करंटचं डायरेक्शन इकडे आहे आणि लूपची डायरेक्शन आपण अशीच पकडलेली आहे. ज्यावेळेस करंटची डायरेक्शन आणि लूपची डायरेक्शन वेगळी वेगळी असेल त्यावेळेस आपण त्या व्हॅल्यूला प्लस साइन पकडायचे. आता समजा इथून हा करंटची डायरेक्शनसुद्धा अशीच चालू आहे, लूपसुद्धा आपण हा असा क्लॉकवाईज दिलेला आहे असं डायरेक्शननं. तर आता हे आपण इथून जेव्हा मेजर करणार तर ही जी रेजिस्टरची व्हॅल्यू आहे ती आपण मायनस कन्सिडर करायची आहे. तीच जर आपण अँटी क्लॉकवाईज घेत असतो तर तीच ह्या रेजिस्टरची व्हॅल्यू आपण प्लस पकडली असते. का? करंटची डायरेक्शन अशी आणि लूपची डायरेक्शन अशी. एवढं सिंपल, हे लक्षात ठेवावं लागेल. डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवा, डेफिनेशन नंतर साइन कन्व्हेन्शन कसं असतं ते लक्षात ठेवा. दुसरं साइन कन्व्हेन्शन इथं बॅटरीचं असतं. ते कसं असतं, तर समजा करंट असा इकडून ह्या दिशेने चालला आहे, म्हणजे निगेटिव्ह छोटा असतं ते निगेटिव्ह, मोठा असतं ते पॉझिटिव्ह. हे तर बेसिक सगळ्यांना माहीतच असावं, हे कन्सिडर करतो मी. छोटा असतं निगेटिव्ह, करंट छोट्यातून मोठ्यात म्हणजे निगेटिव्हनं पॉझिटिव्हकडे चालला आहे, तर ज्यातून तो बाहेर पडतोय ती साइन आपण त्याची पकडायची असते. समजते, लक्षात येते? ज्यातून तो बाहेर पडतोय EMFची किंवा बॅटरीचं, ज्यातून तो बाहेर पडतोय तेच व्हॅल्युएशन घ्यायचं असतं. म्हणजे जर 10 व्होल्ट आहे तर इथून पॉझिटिव्हमधून बाहेर पडतोय तर पॉझिटिव्ह 10 आपण कन्सिडर करणार आहे. उदाहरणार्थ बघा आता कसं लूप आपण कन्सिडर करणार आहे. इथं आपण लूप आता असं कन्सिडर करणार आहे बघा की करंट इथून चालला आहे, करंटचं डायरेक्शन याचे, लूपचं डायरेक्शनसुद्धा हेच आहे. सगळ्यात पहिलं रस्त्यामध्ये A to B मध्ये काय आहे? काहीच नाही. B to C मध्ये काय आहे? एक रजिस्टर आहे, 2 ओहमचा एक रजिस्टर आहे. 2 × I हे लक्षात द्या. इथं आपल्याला आयची व्हॅल्यू काढायची म्हणून रेजिस्टन्स इंटू करंट 2 × I. पण आता ह्या 2ला कोणती साईन द्यायची आहे? करंटसुद्धा इकडे, लूपचं डायरेक्शनसुद्धा हेच, त्यावेळेस आपण मायनस साईन देतो. लक्षात ठेवा, रेजिस्टन्सचं डायरेक्शनसुद्धा आहे, करंटचं डायरेक्शनसुद्धा आहे मायनस. रेजिस्टन्समधून म्हणजे जाणारा करंट डायरेक्शन हे, लूपचं डायरेक्शन हे प्लस. ओके, आता इथे बघा करंट इकडून इकडे चालला आहे, लूप पण आपला तसाच आहे म्हणून मायनस पकडलं. C to D मध्ये काय आहे? 3 ओहमचा रेजिस्टन्स आहे. पुन्हा बघा करंटचं डायरेक्शन इकडेच, लूपचं डायरेक्शनसुद्धा इकडेच. किती व्हॅल्युएशन? -3I. बॅटरी करंटचं डायरेक्शन इकडून इकडे चाललेलं आहे, निगेटिव्हमधून पॉझिटिव्ह म्हणून +10 व्होल्ट = 0 पकडायचे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? ह्या आयची व्हॅल्यू काढायची आपल्याला. 2I - 3I किती झालं? -5I + 10 व्होल्ट = 0. हे व्होल्ट लिहायची गरज नसती गणितामध्ये, 10 लिहा. त्याच्या पुढं काय आला? -5, हां थांबा, -5I. काय करू इथं? -5चं आपण ह्या साईडला घेऊया, 10 इकडेच ठेवलं, -5चं ह्या साईडला आल्यावर काय झालं? +5I. I तिथेच ठेवलं, 5ला इकडे घेतलं, ते डिवाईड झालं, 5 × 1 = 5, 5 × 2 = 10. आयचं व्हॅल्यू किती आली? 2 एम्पियर. आली का सेम व्हॅल्यू मागासारखीच? जी ओहमच्या लॉनेसुद्धा आपण काढली होती 2 एम्पियर, तीच व्हॅल्यू आली. आतासुद्धा तीच व्हॅल्यू आली. आता आपण हे लूपचं डायरेक्शन असं पकडलं होतं ह्या दिशेला. आता आपण काय करूया?
लूपचं डायरेक्शन उलटं तुम्हाला पकडून दाखवतो मी. ह्या लूपचं डायरेक्शन आपण उलटं करूया तरीसुद्धा उत्तर सेमच येणार. आता लूप आपण समजा ह्या डायरेक्शनला पकडतोय, करंट चाललाय असा, लूप चाललाय असा. ओके, म्हणजे आपण सुरुवात आता अशी करणार आहोत. ठीक आहे, तर समजा इथून आपण सुरुवात केली, डी पासून सुरुवात करू. लूप आता तुमचा काय होणार चेंज, आपण जे लूप पकडणार त्याच्या डायरेक्शननुसार आपण पकडायचं असतं की करंट डायरेक्शन पकडायचं. तर लूपचं सुरुवात आपण समजा आपण पकडला लूप कन्सिडर करू आपण डी सी बी ए डी. लूपचं नाव कसं लिहिलं आपण, जिथून सुरुवात झाली तिथे लूपचं नाव सगळ्यात पहिलं एंड केलं. आता रेजिस्टन्स बघा, डी टू सी मध्ये किती आहे, 3 ओहम आहे. करंट इकडे चाललाय, लूप इकडे चाललाय, विरोधाभास उलटी दिशा प्लस 3I. करंट इकडे चाललाय, लूप इकडे चाललाय प्लस 2I. करंट इकडे चाललाय, लूप आपला असा चाललाय, लूप कसा चाललाय, लूप असा चाललाय, म्हणजे लूप आपला कुठून प्लसमधून निगेटिव्हमध्ये चाललाय. म्हणून आता आपण इथे -10 पकडणार इज इक्वल टू 0. बघा लक्षात येते ना तुमच्या. आता आयची व्हॅल्यू काढायची, 3 + 2 5I -10 इज इक्वल टू 0. 5I 10ला त्या साईडला पाठवा, झाला प्लस, आय इकडेच ठेवा, 10 / 5. आय इज इक्वल टू 5 × 1 = 5, 5 × 2 = 10, 2 एम्पियर. बघा तुम्ही लूप कोणत्याही दिशेनं करा उत्तर तुमचं सेम येणार. तुम्हाला लक्षात ठेवायचं याच्यामध्ये साइन कन्व्हेन्शन. साइन कन्व्हेन्शन म्हणजे करंट कोणत्या दिशेने चाललाय, तुम्ही लूप कोणता डिझाईन करताय, हे सगळ्यात महत्त्वाचं ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यासाठी ते लक्षात ठेवा की साइन जर रेजिस्टन्समधून करंटचं आपण डायरेक्शन हे दाखवलं आहे, लूपचं विरोधाभास दाखवलं आहे, त्यावेळेस प्लस, जेव्हा करंटचं डायरेक्शन पण सेम, लूपचं डायरेक्शनसुद्धा सेम, तेव्हा निगेटिव्ह साईन द्यायचं आहे. एवढं सिंपल आहे. आणि बॅटरीमधून काय करायचं आहे, ज्याच्यातून करंट म्हणजे आपण लूप जो पकडतोय, लूप समजा निगेटिव्हमधून पॉझिटिव्हकडे चालला आहे तर पॉझिटिव्ह साईन देऊन टाकायची त्या व्हॅल्यूला. एवढं सोपं आहे KVL. ह्याच्यातली आणखीन पुढची उदाहरणं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. ओके, थँक्यू.